कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हा संपदा झालं एकदाच। वेलकम। काय एकदम नवीन घरी आल्यासारखं वाटलं की नाही? हा संपदा तू वेडी आहेस? काय हे सगळं? रॉकी, मी तुला सांगितलं होतं ना यात पडू नको म्हणून, तरी तुला कळत नाही। हे करायला आली तू इकडे? रॉकी, मी फक्त तुझ्यासाठीच करत होते। माझ्यासाठी? मी तुला सांगितलं होतं हे काहीच करू नको म्हणून। शिवाने तुझ्या अभ्यासाची जबाबदारी दिली माझ्यावर आणि तू इथे हे सगळं करते? नाही ऍक्च्युली ना माझं चुकलं, मी तुला इकडे घेऊन आलो। जा तू घरी जा, मी येईन तिकडे शिकवायला। तू इथे थांबू नको प्लीज। संपदा जा। संपदा प्लीज। भाऊजी, तुम्ही आता इथे काही काम होतं का? तेच आपलं नेहमीच। म्हणजे हे असं आहे ना वहिनी, काय आहे तुम्हाला प्रत्येक वेळेला आठवण करून द्यावी लागते की हे घर माझं आहे, पण तुमच्या लक्षातच येत नाही। मी काय म्हणते भाऊजी, या विषयावर आपण नंतर बोलूया ना। आता जरा काम आहेत ना, मी आवरते। तुला काय वाटतं माझ्या लक्षात येत नाही? तू आता इथून जाणार, मग शिवाला फोन करणार, मग शिवा येणार, मग तो गाडा घालणार। आज मी हे होऊच देणार नाही। अरे वहिनी, सामान बघ किती आहे। अरे तुझी ओळख करून द्यायची राहिली वहिनी। दादा आव ना। हे मला मदत करायला आले। हे बघ ना, मदतनीस 1, मदतनीस 2, मदतनीस 3, मदतनीस 4। हे अजूनही आहेत बाहेर ना। अरे दादा, अरे मुंह देखने को आ गया, सामान कितना है। चलो ना, चलो। चला रे, उचल खुर्ची। कुठे चाललाय? अहो भाऊजी, असं काय करताय? हा घरातला विषय नाही, यांना कशाला? अहो काय करताय? अहो थांबा। अहो कुठे घेऊन चाललाय ते सगळं? अहो दादा ठेवते। अहो भाऊजी, यांना सांगा ना। चल जाऊ दे। अहो कुठे जाताय दादा? अहो काय करताय दादा? दादा थांबा ना। अहो दादा काय करताय? अहो काका, अहो दादा कोणीतरी या। अहो ताई तुम्ही तरी या। अहो थांबा ना। हे शिवाचं घर आहे ना? काय चाललंय सगळं? हे सगळं सामान बाहेर का काढतायत? शिवाला माहित असेल का? अरे हा तो शिवाचा काका आहे ना, हा असा काय वागतोय? अरे संपदा, बोल संपदा। शंभू ऐक ना, शिवा कुठे आहे? शिवा इथेच आहे। का ग? ए शिवा, शिवा। काय झालं आशू? संपदाचा फोन आहे। काय ग, काय झालं? अरे खूप काहीतरी प्रॉब्लेम झाला इथे। मी ऍक्च्युली वस्तीत आले होते आता अभ्यासासाठी
आणि अचानक शिवाच्या इथून क्रॉस होताना बघितलं तर शिवाच्या घरातून कोणीतरी सामान सगळं बाहेर फेकते. खूप गोंधळ चालू आहे इथे. एक मिनिट, शिवाच्या घरी गोंधळ? अरे काय झालंय? तू स्पीकरवर टाका. हा, एक मिनिट. बोल संपदा. मला काहीच कळत नाहीये. इथे इथे खूप माणसं जमा झाली आहेत आणि शिवाच्या घरातलं सगळं सामान बाहेर फेकतायत. काय? कोण आहे ती माणसं? मला माहित नाहीये, पण एक माणूस म्हणत होता की शिवाचे काका आहेत ते. काकाची हिम्मत कशी झाली हे करायची? शिवा शांत हो. हा ऐक ना काकू रडताय तिथे. मला खरंच कळत नाहीये मी काय करू आता. तुम्ही या ना लवकर प्लीज. एक काम कर संपदा, ऐक, तू आधी काकूंना व्यवस्थित सावर. आम्ही आलोच तिथे, आम्ही पोचतो. हो प्लीज लवकर ये शिवा. काकाला नाही इंगा दाखवला ना मी तर नावाची शिवा नाही बघ मी. आता लगेच जायची काही गरज नाहीये. नाही ताई बस. हे बघा आपल्या घरावर आले, आपण शांत नाही बसणार आता. बस. बाप रे, आई बघतेस लगेच कशी हिची भाषा बदलली ते. ती आता हे बोलायची गरज नाहीये. वेळच भाऊ नाहीये. ही मुलगी. एक मिनिट. हे बघ शिवा, प्रत्येक गोष्ट सोडवण्याची एक कायदेशीर साधी पद्धत असते. सगळं आपण ठरवायचं नसतं. गोंधळ घालायचा नाहीये हा कुठलाही. आशू आणि शिवा, तुम्ही दोघेही जा. आणि आशू, काही लागलं तर मला सांग. पोलीस वगैरे काही? नाही भाऊ, असं काही होणार नाही. मी बघते. मी आले. आलोच आम्ही. हा. सुहास, ही शिवा तिथे गेली आता. अगं पण भाऊंनीच तिला जायची परवानगी दिली आहे. ते माहितीये मला. ती तिकडे जाऊन काय करते हे कळणं महत्वाचं आहे ना आपल्याला. हो 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 हो. एक काम कर, जवळ ये. मोठ्याने बोलू का? किट्टू डार्लिंग, तू म्हणजे शिवा, तू तुझं घर वाचवायला नाही तर या घरातून कायमचं बाहेर पडायची तयारी करायला गेलीस. हो दादा, ओ दादा, ओ ताई तुम्ही तरी या ना. ओ कोणीतरी थांबवा ना यांना. हो भाऊजी असं नका हो करू. हो थांबा ना. काय चाललंय? भाऊजी तू शिवानीला फोन करा. मी कॉल केला ते येत आहेत. तुम्ही शांत व्हा ना काकू. काकू काय झालं? काका, काका बाहेर या. ओ काका. कोण आहे रे? आम्ही आहोत पाना गँग. ए चिल्लर, जास्त खळखळ ना. निघायचं, चला निघा. काका, तुम्ही हे सगळं करताय ना ते चुकीचं आहे. हो, एक काम करतो, तुझं गॅरेजही खाली करतो, मग बरोबर होईल. हो काका नीट बोला. हे जर सगळं शिवाला कळालं तुम्हाला हिशोब द्यावा लागेल तिला. बापरे, घाबरलो. कळू दे तुझ्या शिवाला. या जगदीशशी पंगा घेतला तर काय होतं कळलं ना. जा. हे बघा काका, आम्ही पोलिसांना बोलवा. चले. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.